ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी24 तास चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। नव्या वर्षातील गुंतवणुकीसाठी शरद सहकारी बँकेची शरद गुढीपाडवा 2025 ठेव योजना। व्याजदर 8.60%। योजना येत्या 31 मार्च पर्यंतच। अटी लागू। मी जितेंद्र भालेराव, प्रहार जनशक्ती पक्ष आंबेगाव तालुका अध्यक्ष। आपल्या समोर आज येतोय की दिव्यांगांवरती झालेल्या अन्यायाच्या बाबत गेले 4 महिन्यापासून डिसेंबर पासूनचं जे दिव्यांगांना अनुदान मिळतं, पेन्शन मिळते, या पेन्शन बाबत आपल्या समोर या ठिकाणी मी बोलणार आहे। गेल्या 4 महिन्यापासून दिव्यांग तहसील कचेरीमध्ये हेलपाटे घालून जमलेले। असं होत असताना वारंवार मला दिव्यांगांचे फोन येतात। फोन आल्यानंतर मी स्वतः त्या ठिकाणी जातो। गेल्यानंतर मी परिस्थिती पाहतो। परिस्थिती पाहिल्यानंतर असं समोर येतं की त्या ठिकाणी दिव्यांगांना फक्त हेलपाटे मारायचं काम त्या ठिकाणी अधिकारी करायला लावतात। असं का होतंय? वारंवार आम्ही संघटनेच्या वतीने विचारलं, त्याची उडवडीची उत्तर त्या ठिकाणी दिली जातात। आता गेल्या 4 ते 5 दिवसापूर्वी 21, 22, 23 रोजी बच्चू भाऊ कडू आमचं दैवत यांनी रायगडच्या पायथ्याशी 5-8 ठिकाणी जे आंदोलन लावलं 6000 पेन्शनसाठी। अनुदान 4 महिने झाले मिळत नाहीये, ते त्या ठिकाणी त्यांनी नमूद केलं। राज्य शासनाने डीबीटी मार्फत लाडक्या बहिणींना ज्या प्रकारे खात्यामध्ये पैसे जमा होतात त्या पद्धतीनं दिव्यांगांना त्या ठिकाणी डीबीटी लागू केली। जे 100% दिव्यांग आहेत, जे बेडवरती आहेत, ते डीबीटी प्रणाली करून घेण्यासाठी कसे जाणार? ते स्वतः वैयक्तिक गेले नाही, त्या ठिकाणी केवायसी कशी होणार? त्यामुळे त्यांचं अनुदान जे आहे ते पूर्णपणे थांबलं। अनुदान हे दर महिन्याला त्यांच्या खात्यावरती पडलं पाहिजे, ही राज्य शासनाची जबाबदारी असून सुद्धा त्या ठिकाणी दिव्यांग त्या पेन्शन पासून वंचित राहतो। खूप लाजिरवाणी गोष्ट आहे। 23 तारखेला रक्तदान आंदोलनामध्ये रक्तदान केलं दिव्यांगांनी, की मुख्यमंत्री साहेबांनी त्या ठिकाणी आश्वासन दिलं, आम्ही 2-3 तारखेला बैठक लावतो। भाऊंना आश्वासन दिलं, आंदोलन भाऊंचं उपोषण सोडवलं, ते ठीक आहे। परंतु आता तालुक्यामध्ये, आमच्या आंबेगाव तालुक्यामध्ये 40% दिव्यांगांचे पैसे फक्त जमा झालेले पेन्शनचे। आता पगारवाढ होईल नाही होईल हा विषय पुढचा आहे, पण जो आता आम्हाला जी पेन्शन मिळते आमच्या दिव्यांगांना ती तर वेळेवरती मिळाली पाहिजे। तहसीलदारांना आम्ही वारंवार विचारलं, तहसीलदार साहेब आमच्या दिव्यांगांची पेन्शनचं काय? प्रत्येक वेळेस उत्तर देतात आहे डीबीटी चालू आहे। जर 4 महिने तुम्हाला जर 3,500-4 हजार दिव्यांगांची डीबीटी करायला 4 महिने लागतात तर मोठी शोकांतीची बाब आहे। आम्हाला वारंवार त्या ठिकाणून उत्तर दिलं आमच्याकडे कर्मचारी नाही। आता कर्मचारी नाही तर तुम्ही काय दिव्यांगांकडून काम करून घेणार का? ते तुम्ही म्हणतात तुम्ही आम्हाला पुरवा त्या ठिकाणी काम करायसाठी हाताखाली माणसं। इतकी लाजिरवाणी गोष्ट त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळते। शोकांतिकेची बाब अशी, त्या ठिकाणी आम्ही 2 महिन्यापूर्वी जिल्हाधिकारी साहेबांना पत्र दिलं की सदर संजय गांधी निराधार योजनेच्या ज्या कोणी अधिकारी असतील त्या अधिकाऱ्याला तात्काळ त्या ठिकाणून हलवा, कारण का तो अधिकारी काम करत नाही। त्यावरून आम्हाला बोलण्यात आलं तुम्ही किती पण त्या ठिकाणी लेटर द्या, काही करा, पण कर्मचारी तुम्हाला उपलब्ध होणार नाही। अरे जर आमची कामच होत नाहीये तर त्या कर्मचाऱ्याला तिथं ठेवून काय करता तुम्ही? आज रोजी तो दिव्यांगाच्या पहिल्या माळ्यावरती त्यांनी ते संजय गांधी निराधार योजनेचं ऑफिस ठेवलं। आमची मागणी आहे 3-4 महिन्यापूर्वीची, तर ते संजय गांधी निराधार योजनेचं ऑफिस खालच्या मजल्यावर आणा। आता तुम्ही पाहू शकताय त्या ठिकाणी 100% दिव्यांग असलेले आमचे सुनीलजी दरेकर पायऱ्या चढून वरती जाऊ शकतात का?
हे वारंवार सांगून सुद्धा त्यांनी फक्त आमची समज काढण्यासाठी 26 जानेवारीला दिव्यांग मदत कक्ष दिला. दिव्यांग मदत कक्ष दिला. आम्ही फक्त त्या ठिकाणी जाऊन बसायचं, आमची कामं होत नाही. कशासाठी तो दिव्यांग मदत कक्ष दिलाय? फक्त त्या ठिकाणी दिव्यांगाला पाणी प्यायची सोय नाहीये, ना बाथरूमची सोय नाहीये. फक्त उडवाउडीची उत्तर यांची चाललेली आहेत. अधिकारी एकमेकांना पाठीशी घालतात. संजय गांधी निराधार योजनेला मॅडम आहेत त्या गोदडे मॅडम म्हणून, त्या मला चक्क फोन करून बोलतात, तुम्ही माझ्यावरती प्रेशर करा, तुमचे कार्यकर्ते माझ्यावरती प्रेशर करतात, मी आत्महत्या कर. अशा पद्धतीची वर्तणूक. तुम्हाला जर काम करायचं आहे तर तुम्ही कामच करा ना. तुम्ही आमच्या टॅक्समधून पैसे घेताय, आमच्या टॅक्समधून पगार घेताय तुम्ही, आणि आम्हालाच तुम्ही धमक्या देताय का आम्ही आत्महत्या करतो म्हणून. जर तुम्हाला काम करण्याची इच्छा नसेल तर तुम्ही राजीनामा द्या आणि घरी बसा. त्या ठिकाणी शासन दुसरा भरीन ना. कशासाठी असं तुम्ही एखाद्या काम करणाऱ्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी तुम्ही प्रताडित करताय? कशाला टेन्शन देताय त्या माणसाला? तो सामाजिक काम करणारा माणूस जो आहे त्याला तुम्ही उगाच फोन करून टेन्शन देताय. या गोष्टी तुमच्याकडे आम्ही अपेक्षा बाळगतोय फक्त दिव्यांगांना देतो, ज्याला हात नाही, ज्याला डोळे नाही आहेत, हां, त्याच्यासाठी आम्ही मानतोय. तुम्हाला एवढं सुद्धा समजत नाही आहे का? आमचं म्हणणं एकच आहे की गेले 4 महिने झाले, आता हे थांबणार कुठं? आता अजून किती दिवस लावणार आमच्या दिव्यांगांना? आता उपासमारीची वेळ आलेली आहे. जे 1,500 भेटतात त्या 1,500मध्ये जो किराणा भरतोय जो दिव्यांग, 1,500 रुपयात कुठं घर चालत नसतं, पण तेवढाच किमान पोटाला आधार म्हणून तो सरकार देत होतं. ते 4 महिने थांबले. आता 4 महिन्याचं अनुदान थांबल्यामुळं त्या दिव्यांगाला उपासमारीची वेळ आली. याला कारणीभूत सर्वात आंबेगावचे तहसीलदार म्हणावं लागतील. कारण 4 महिन्यामध्ये जर तुम्हाला डीबीटी, तुम्हाला पहिल्यापासूनच माहिती आहे ना, डीबीटीद्वारे आपल्याला पैसे टाकायचे ते, मग तुम्ही त्याबाबत त्या पद्धतीचं कुठंतरी काहीतरी त्या पद्धतीचा काहीतरी कार्यक्रम लावला का? निराधार असतील, विधवा महिला असतील, दिव्यांग असतील, सगळ्यांचे पैसे डीबीटीद्वारे टाकायचे हे तुम्हाला पहिलेच माहीत होतं. मग पहिलेच माहीत असताना सुद्धा मग तुम्ही त्याबाबत त्या पद्धतीचं कुठंतरी काहीतरी त्या पद्धतीचा काहीतरी कार्यक्रम लावला का? निराधार असतील, विधवा महिला असतील, दिव्यांग असतील, सगळ्यांचे पैसे डीबीटीद्वारे टाकायचे हे तुम्हाला पहिलेच माहीत होतं. मग पहिलेच माहीत असताना सुद्धा यांचं सगळ्यांचं अनुदान थांबू नये म्हणून तुम्ही कोणत्या पद्धतीची प्रक्रिया राबवली? त्या ठिकाणी आजही तुम्ही पत्रकार साहेब, तुम्हाला मी सांगतो, आजही रोजी तुम्ही स्वतः जर गेले त्या ठिकाणी संजय गांधी निराधारच्या त्या ऑफिसमध्ये, त्या ठिकाणी फक्त 2 कर्मचारी त्या ठिकाणी डीबीटी करायला बसलेले. दिवसभर रांग संपत नाही आहे त्या ठिकाणी. तिथं विधवा येतात, त्या ठिकाणी दिव्यांग येतात आणि भरपूर अशी समस्या त्यांना तिथं बघायला लागते. आता त्याच्यात तुम्ही पाहायला गेलं 100% दिव्यांग तिथं जाऊ शकत नाही. त्यांचे नातेवाईक गेले तर त्यांना म्हणतात त्याची KYC नाही आहे, मग त्याची KYC करून घ्या. आता जो मतिमंद आहे त्याचं कुठंतरी त्याच्या वडिलांशी, त्याच्या आईशी लिंक खातं असतं, मग ते लिंक असल्यामुळे मग तुम्हाला ते भेटणार नाही अनुदान, तुम्ही ते सेपरेट करून घ्या. आता मतिमंद जो मुलगा किंवा मुलगी आहे दिव्यांग, त्याचं जर लिंक नसेल तर ते लिंक करून घेण्यासाठी, एकट्याचं खातं काढायसाठी तिथं बँक ॲथोराईज करत नाही. कारण त्याचं कुठंतरी होल्ड पाहिजे ना त्याच्या बँकेच्या खात्यावरती, म्हणून त्याच्या पॅरेंटला तिथं अधिकार दिलेले, ते पॅरेंटचे अधिकार काढून टाका म्हणतात ते. अशा पद्धतीचे तुम्ही त्या ठिकाणी कुठंतरी त्यांना फिरवाफिरीची उत्तरं देताय, ते लांबवताय. आता मग तहसीलदारांना त्याबाबत पण मी विचारणा केली का अशा व्यक्तींचं काय? म्हणे आम्ही त्याला एक लेटर देऊ. अहो, ते लेटर मागायला 4 जण गेले आमचे, एकालाही लेटर भेटलं नाही. परवाच्या दिवशीच तुम्हाला सांगतो, वाळुंज म्हणून वाळुंजवाडीचे 100% दिव्यांग, त्यांची मुलगी मतिमंद, मी त्यांना तिथून घेतलं, वाळुंजवाडीतनं स्वतः आणलं, तहसील कचेरीत नेलं, त्यांचं स्वतःचं काम मी उभं राहून करून घेतलं.
परंतु त्यांच्या मुलीचं KYC होत नाही म्हणे, कारण का ते मतिमंद आहेत आणि तुमचं एकत्र खाते. अहो त्यांची मिसेस पण वारली, त्यांना घरामध्ये खाऊ घालायला कोणी नाही आहे. अशा व्यक्तींची तुम्ही पेन्शन चालू करायचं सोडून तुम्ही जर समजा वेगवेगळी उत्तरं देताय तर हे लाजिरवाणी गोष्ट आहे. हे कुठंतरी थांबलं पाहिजे. 10 तारखेच्या आतमध्ये त्या सर्वांना पेन्शन मिळाली पाहिजे, ही प्रामाणिक इच्छा आहे. त्या उद्दिष्टाने आजला मी तुमच्या समोर आलो. धन्यवाद. मी सुनील संदरेकर. मी 100% अपंग आहे. आपल्या तालुक्यात जवळजवळ 4,500 दिव्यांग आहेत. 104 ग्रामपंचायत आंबेगाव तालुका. जवळजवळ त्या अपंगांची एवढी हालत गोष्ट आहे. मी स्वतः 100% अपंग असून मी प्रत्येक दिवसाला 5-5 ग्रामपंचायत घ्यायचा. त्यावेळेस प्रत्येक ग्राम अपंगांना जाऊन आपण त्यांचं VDID कार्ड, सर्टिफिकेट जागृत केलं. त्यांच्यापर्यंत आपण योजना पुरवायचं काम भरपूर केलं. आता जवळजवळ अजून आपल्याकडं 20% काम शिल्लकच आहे त्यांचं सर्टिफिकेट VDID कार्डसाठी. आपल्याला वारंवार सांगता ग्रामपंचायतला आपण सांगत असतो, VDIO मॅडमला बी सांगत असतो तर त्यांच्या VDID कार्डसाठी तुम्ही फॉलोअप घ्या ग्रामपंचायतीतर्फे. पण वंचित नाही राहिलं पाहिजे तिथं बी सांगत असो. आजच मी मॅडमला सांगितलं, जो ग्रामपंचायत 5% निधी तो 100% खर्च झाला पाहिजे दिव्यांगांवर. काही ग्रामपंचायत उडाउडीची उत्तर देतात, असं आहे तसं आहे, तो निधी काहींना दिला जाणार नाही. तरी पण मॅडमनी भरपूर सहकार्य करले. पण तरी पण मी मॅडमला सांगितलं, आता घरकुलाचा प्रश्न आहे आणि दिव्यांगांना घरकुलाचा प्रश्न आहे. वाड्याच्या कलर राहतात, पाणी येतं जातं, त्यांना राहण्याची जागा नाही. त्यांना गायरान जागा द्या, कुठंतरी त्यांना घरकुल द्या, त्यांची आयुष्याचं पुनर्वसन करा. आपल्या ग्रामीण भागात घरकुलाचा बराचसा दिव्यांगाचा समस्या वंचित आहेत. वारंवार सांगून आपण त्याच्या उडाउडीचीच उत्तरं दिल्या जातात. अंत्योदयचा विषय, अपंगांना राशन कार्ड, ज्यावेळेस तहसील साहेब आले त्यावेळेस आम्ही त्यांचा सत्कार केला. साहेबांना सांगितलं, आपल्या इकडं दिव्यांगांना अंत्योदयाची कार्ड फार गरज आहे, कारण ती बेडवर आहे, चालता येत नाही, बोलता येत नाही, दिसत नाही, मतिमंद आहे, बेडवर आहे, लघवीची ही इथपर्यंत येऊ शकत नाही. त्यांना आपल्याला जास्तीत जास्त कसं अंत्योदयाचं कार्ड देता येईल. त्यावेळेस साहेब म्हणले आपण करू. त्यांनी ऐकून त्यावेळेस 350 लोकांचा इष्टांग आणला. पण तो इष्टांग आला त्याच्यात फक्त 70-80 कार्ड अपंगांना दिल्या गेली. बाकीचा तो इष्टांग कुठं गेला त्याचा हिसाब दिला नाही, त्याचं मुदत सांगितली नाही आम्हाला, त्याचं काहीच दिलं नाही. आम्ही वारंवार मागून दमलो. त्यांनी आम्हाला काही त्याचे उडाउडीचीच उत्तर दिली कोर्टामध्ये. त्याच्यात बी आम्ही अपेच झालो अपंगांच्या बाबतीत. दुसरा विषय संजय गांधीची. मी जवळजवळ ज्या अपंगांना चालता येत नाही, बोलता येत नाही, दिसत नाही, अशा लोकांसाठी आपण जिल्हा यांचे संजय गांधीचे श्रम बाळाचे फॉर्म भरले. आम्ही वारंवार मागून दमलो बाजाडे मॅडमकडे का आम्हाला त्यांचं फक्त आम्हाला यादी द्या, मंजूर किती आणि अपात्र किती. आम्हाला ज्यांची कागद जर कमी असं तर आपण त्यांची मागून घेऊ. आता जर मार्केटिंग संपल्यानंतर त्यांचे उत्पन्नाचे दाखले मुदत संपल्यानंतर परत तो दाखला काढायचं म्हणलं तरी 200-300 रुपये खर्च आहे. त्या अपंगाला परत तिथपर्यंत जाणं येणं, गाडी परवडत नाही, तो बेडवर आहे. मी जे आहे ते पहिलं आम्हाला सॉल्व करून द्या. तुझ्या त्याची मुदत सांगितलं काय होणार. कमीत कमी मॅडमनी आम्हाला 7-8 महिने आम्हाला काहीच दिलं नाही आणि आजही दिलेलं नाही. मॅडमनी अजूनही पत्री दिलेली नाही. एवढं आम्हाला दुःख वागावं लागतं. त्या अपंगांच्या बेडवर गेल्यानंतर हृदयच भरून येतं. का इतकं वाईट वाटतं, अक्षरशः आपलं हृदय भरून येतं. ते घरचे त्यांना रोज पाण्याचं आणि रोज त्यांचं राग करण्याचं. आज त्यांचं सकाळी खाल्लं तर संध्याकाळी उठला का सकाळी उठल्यापासून तर झोपेपर्यंत आंघोळीच्या बादलीपासून संघर्ष करून जगावं लागतं. इतके हल्लं आज दिव्यांगांच्या आंबेगाव तालुक्यात. आज त्यांच्याकडे कुणीच लक्ष देत नाही. तसं कार्यालयात गेल्यानंतर तिथं शौचालय नाही, तिथं पिण्याची पाण्याची व्यवस्था नाही. साहेब असतात, साहेबांची गडबड खूप असते, त्याचाच वेळ नाही असं नाही, पण कामं शब्दात होत नाही. आज देऊ उद्या देऊ वही ते बोलावतात. आम्ही गेल्यानंतर बाजाडे मॅडमला बोलावतात, अधिकाऱ्यांना त्यांच्या खालच्या सर्वांना बोलावतात. तेवढ्यापुरतं ते काम झालं जातं. आठवड्यात तुमचं काम होईल असं आत्तापर्यंत 7-8 महिने झालं, एकदा पूर्ण काम नाही झालं. याचं माझं 2 शब्द बोलून थांबवतो. रामकृष्ण. आत्तापर्यंत ना
जवळजवळ 7-8 महिने झाले. साहेबांनी याच्या आधी आम्हाला चांगलं काम केलं आसोडे साहेब होते तेव्हा. जसे मादाडे मॅडम आल्यात तसं अजिबात कामं हा विषयच नाही होत. ओढाओढीचे उत्तरं दिले जातात. कशा पद्धतीने तुमचं काम रखडतंय किंवा काय सांगा? मादाडे मॅडम आम्हाला कधी नाही म्हणत नाही आणि कामं केलं जात नाही. सांगत बी नाही काही वस्तूची काही सांगत नाही. गेल्यानंतर हे काय उद्या होईल, हे काय 8 दिवसात होईल, तुम्ही काळजी करू नका. गेल्यानंतर ते तसंच असतं. असं जवळजवळ 7-8 महिने झाले फसवल्या जातं. तहसीलदार साहेबांकडनं तुम्हाला काय अनुभव ना? अनुभव तहसीलदार साहेबांनी आत्तापर्यंत त्यांना 40 वेळा बोलून घेतलं आम्ही जाऊ. पण तहसीलदार साहेब त्याच्यावर काहीच रिक्ती नाही. हे काय 8 दिवसात होईल, 4 दिवसात होईल, दिल्यानं तुम्हाला शब्द दरेकर होईल, पण असं काहीच घडलं नाही. बरं, म्हणजे आता ही कागदपत्राची पूर्तता होत नाही, त्यामुळे तुमच्या दिवांगी बांधवांच्या जीवनमानावरती काय फरक पडला? त्यांची उपासमारीचे दिवस आले. आज त्यांची एवढी वंचित परिस्थिती. पण तो आशेने म्हणतो मला 2 रुपये चालवा, माझं घर खर्च चालव. आज कपड्यापासून केस दाढी खाणं पिणं सगळं वंचितच परिस्थिती आली ना त्याच्यात. आज मागायला आज गॅसच 1000 रुपये. त्याची घरच्यांचा पाण्याचा दृष्टिकोन त्याच्याकडे चुकीचा होतो. आज त्याची एवढी दुर्बळ परिस्थिती की पण हल्ल्या जेवणला पाण्यात जात नाही असं होतं. हे जे कागदपत्राची पूर्तता सांगितली तुम्हाला, की न केल्यामुळे तुमचं अनुदान थांबले असं म्हणायचं आहे तुम्हाला? कागदपत्र आम्ही आता वारंवार पूर्ण केलेली आहे. जे कागद ते मागते तो आम्ही दिली जाते. असं काहीच नाही. त्यांच्याकडूनच आम्हाला रिस्पॉन्स भेटत नाही. तुमची शासनाकडे काय मागणी आहे? आमची शासनात अशी मागणी तर जे आमचे संजय गांधी जे काय आहे ते आमचं वेळेत व्हावं. आम्हाला पुढं काच्या परिस्थिती अडचणी नसो. तुमचा बालगाव साहेब तहसीलदार साहेबांचा आणि बोदडे मॅडमचा अनुभव कसा होता? गेल्या वर्षापासून आम्ही जे संजय गांधी निराधार योजनेच्या अंतर्गत जे फॉर्म दिले दिव्यांगांचे किंवा विधवा महिलांचे वृद्धांचे फॉर्म जमाय तिथं, पण त्याच्यावरती काम झाले. अतिशय वाईट अनुभव आहे. फक्त फोनवरती गोड बोलायचं. फोन केला म्हणायचं दादा करून घेऊ त्याला, आणि मात्र काम त्याच्यावरती होत नाही. हे आज वर्ष झाले. असं कोण करतो? बोदडे मॅडम त्या खात्याला त्यांचे कोण कोणते? त्यांना ते संजय गांधीचं मी नायब तहसीलदार संजय गांधी. मग असं वारंवार आम्हाला फक्त गोड बोलून फक्त बाजूला सरकवायचं काम त्यांचं चालू असतं. तहसीलदार साहेबांना फोन केला आणि त्यांना कंप्लेंट जर केली समजा बोदडे मॅडमची का हो मॅडमला वारंवार फोन करून या काम नाही करतो, नाही मी सांगतो त्यांना. म्हणजे तहसीलदार साहेब प्रत्येक वेळी त्या बोदडे मॅडमला पाठवले जातात. काय तर म्हणजे कर्मचारी मिळत नाही हा आम्हाला सांगायचा प्रश्न नाही. त्यामध्ये आत्ता 1 महिन्यापूर्वी बोदडे मॅडमला फोन केला. त्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांचा मला एक फोन आला. म्हणजे तुमचा सकाळी तुमचे 2-3 कार्यकर्ते आले होते आणि त्यांनी मला लय बडबड केली, आणि तुमचे कार्यकर्ते मला जर बडबड करत असतील ना भाऊ मी काय करीन, एकतर बदली करून घेईन किंवा सुट्टी घेईन, 3 महिने निघून जाईल बघा, नाहीतर आहे ना मी डायरेक्ट गळफास घेऊन आत्महत्या करेन. अक्षरशः मी शॉक झालो. म्हणजे मी काय तुम्हाला म्हणजे तुमच्याकडं काय खंडणी मागत होतो का, मग तुम्ही फाशीची भाषा मला काय? म्हणजे त्यांनी एक प्रकारे तुम्हाला घाबरवलं? हां, मी त्यांच्याकडे फक्त काम करा, दिव्यांगांचं ज्यांना हातपाय नाही ज्यांना पाय नाही त्यांचं काम करा मॅडम, ते मी वारंवार फक्त त्यांना. तुम्ही त्यांची तक्रार वरती तहसीलदार साहेबांना केली का? त्यावर केलेले ना. हे जे आहे ना 2 महिन्यापूर्वी त्यांची बदली व्हावी याबाबतचा अर्ज आहे आमच्या संघटनेच्या वतीने, पण त्याच्यावरती विचार काहीच केलेला नाही. या सगळ्या जे काय आहे तुम्ही हे जे तहसीलदार साहेब असतील किंवा बोदडे मॅडम असतील यामुळं तुम्हाला त्याचा काय तोटा सहन करावा लागला, काय त्रास झाला तुम्हाला त्यावर? हे काम होत नाही त्याच्यामध्ये, आणि महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये काम कोणतं करत नाही. आता याच्यामध्ये पाहिलं ना आपण तर दिव्यांग त्या ठिकाणी आशेने जातोय का बोदडे मॅडम माझं काम करेल, आणि त्याची पेन्शन थांबलेली. कुणाचा अर्ज मुद्दामून बाद होतो बरं का, सगळे डॉक्युमेंट असून सुद्धा मुद्दामून बाद होतो. तो का होतो याला पण कारण नाही. जर तुम्हाला त्या दृष्टिकोनातून विचारलं तुम्ही आमच्यावरती आरेरावची भाषा करा,
बरं ते राहिलं बाजूला. पण तुम्ही किमान जो पेन्शनसाठी जो माणूस जातोय चालू करायला त्याचं काम होत नाही. आणि मग तो नंतर तहसीलच्या बाहेर आल्यानंतर मला झालं, दरेकरांना झालं, आमच्या संघटनेच्या कार्यकर्त्यांना फोन करतो आणि रोडतो का भाऊ त्या ठिकाणी मला माझं काम नाही आलं, मला परत यावं लागलं. आता मला परत गाडी करून यावं लागलं, परत पैसे द्यावं लागले. मी अक्षरशः तुम्हाला सांगतो, जेव्हापासून अनुदान बंद आहे ना तेव्हापासून माझ्या अंदाजे 20-25 जणांना आहे ना माझ्याकडून ती माझ्या वैयक्तिक यांनी मदत केली. आम्ही एवढा पण म्हणजे सगळ्यांना मदत करू शकल असं नाही ना माझं. पण शासनाने तुम्हाला तिथं कामाला ठेवले, त्यांच्या ज्या काही त्रुटी असतील त्या बाजूला करून त्यांना मिळवून देण्यासाठी. तालुक्यातले जे काही अपंग बांधव आहेत त्यांना जर अनुदान मिळत नसेल तर जे काही कागदपत्राची पूर्तता करायची असेल शासनाच्या नवीन नियमाप्रमाणे, तर ही पूर्तता करत असताना बोधरे मॅडम असतील किंवा तहसीलदार साहेब कुठेतरी कमी पडतात. म्हणून ही वेळ आज तुमच्यावर आली. 100% तुम्ही विचारलेला प्रश्न हा 100% बरोबर आहे. त्यांच्या नाकारतेपणामुळंच आजला दिव्यांगांना उपासमारीची वेळ आहे. आजला उद्याला जर एखाद्या दिव्यांगाला त्याच्या घरातून जर चांगल्या प्रकारचा रिस्पॉन्स नाही भेटला आणि उद्याला त्यांनी टेन्शनमध्ये जर काही केलं तर याला सर्वस्वी जबाबदार आहे ना तहसीलदार आणि त्या बोधळे मॅडम असतात. कारण आर्थिक विवंचना आहे ना सगळ्यात बेकार असते. आणि आर्थिक विवंचनेमध्ये टाकायला कारणीभूत आहेत ना हे दोनच व्यक्ती. कारण त्यांनी आहे ना परिपूर्ण त्यामध्ये आहे ना स्वतः लक्ष टाकून त्या गोष्टी पूर्ण करून घ्यायला पाहिजे. तुम्ही जे असे टेम्पररी आहेत अशा लोकांना तुम्ही कामावरती ठेवले, त्यांच्याकडून तुम्ही कामं करून घ्या. ते काम अहो ते दमदाटी करतात आमच्या दिव्यांगांना. हे तुला कळत नाही का, चल बाजूला बस. त्याला चालता येत नाही, त्याला बोलता येत नाही, त्याला दिसत नाही, तुम्ही दमदाटी करून बाहेर काढताय. तुम्ही कामच करायची इच्छा नाही तुमची. भारताचे पंतप्रधान असतील नरेंद्र मोदी साहेब, त्यांनी अपंगांना अपंग न म्हणता दिव्यांग म्हणा असं एक प्रकारे त्यांना आदराची भावना दिलेली आहे. मात्र तहसीलदार कार्यालयामध्ये गेल्यानंतर आज तुम्हाला तिथे प्यायला पाणी नाही किंवा तुमच्या जे काही समस्या आहेत, काय आंबेगाव तहसील कार्यालयाचा काय अनुभव आहे तुम्हाला? अतिशय खराब अनुभव. गेल्या वर्षापासून आम्ही त्यांना सांगितलं का ते जे कॉपी जी आहे ती खाली घ्या, आमचा दिव्यांग वरती जाऊ शकत नाही, पण त्यांनी ते आणलंच नाही. म्हणजे पहिल्या मजल्यावरती हा पहिल्या मजल्यावरती. आता ती खाली ऑफिस पाहिजे ना. आता हे मला सांगा, तिथं गेल्यानंतर वरती पायऱ्या चढून जाऊ शकत नाही. ते राहिलं बाजूला, तो दिव्यांग वरती जरी गेला दुसरा माणूस घेऊन तरी त्याचं काम होत नाही. अतिशय खराब अनुभव आहे माझं. फक्त एकच जे काय दिव्यांग बांधवांची काही वेळ आलेली आहे, तुमच्याकडे प्रवासाला पैसे नाही, काय दिव्यांग खायची आज पंचायत झालेली, तर पुढील काळामध्ये तुमचं धोरण काय असणार आहे याबाबत? तर ही परिस्थिती अशीच राहील. आता 10 तारखेच्या आत जर आमच्या दिव्यांगांना निराधारांना जर पेन्शन जर जमा झाली नाही, एक तर आम्ही सर्व दिव्यांगांना घेऊन तहसीलदारांच्या डायरेक्ट घरी मुक्कामी जाणार, तिथंच राहणार त्यांच्या इथे जोपर्यंत आम्हाला पेन्शन भेटत नाही तोपर्यंत. किंवा आंदोलनाचा पर्याय आम्हाला निवडावा, दोन्हीपैकी एक. मग ते पण एक आंदोलन असू शकतं, दुसरं कोणत्या पद्धतीने कोणते पण आंदोलन आले पण तुम्ही आंदोलन करणार नाही. करणार 100%. लाडक्या बहिणींना जसं DBD मार्फत पैसे जमा होते त्या आजला, कारण का त्यांची मतं घ्यायची होती सरकारला, त्यांना अनुदान चालू केलं. आजला हे पहिल्यापासून अनुदान दिव्यांगांना चालू असून सुद्धा त्यांना DBT मध्ये आणलं. आता ठीक आहे, DBT मध्ये आणलं. पहिलं कशा पद्धतीने चालू होतं? डायरेक्ट टू डायरेक्ट होतं. म्हणजे जिल्हा परिषदचे पैसे आपल्या पुणे जिल्हा मध्यवर्तीमध्ये येऊन पडायचे आणि मग त्या ठिकाणी दिव्यांग जाऊन काढायचा. काहीच प्रॉब्लेम नव्हता. आता काय झालं? आता प्रॉब्लेम असा कागदांची फिरव जास्त आहे. तो दिव्यांग ती कागदांची फिरव करायला त्याच्याकडे नाही हात ना पाय ना डोळे, त्याला त्रास होतो ना त्या गोष्टीचा. त्याला करून यायलाच भाडं नाही आजला, तो कसा करणार त्या सगळ्या गोष्टी? कागदांची फिरव म्हणजे कोणती काम? त्याचं KYC होणं, काहीच तर KYC होत नाही. जिमंती जे आहेत ते KYC होत नाही. त्यांचं संलग्न खाते त्यांच्या आईबरोबर बाबाबरोबर. आता मला सांगा, आई वडिलांबरोबर जे संलग्न खाते ते म्हणे तुम्ही अलग करा. आता त्याला विचारायला तो मंत्रिमंत असल्यामुळं काय झालंय की बँक काय म्हणते कोणतरी होल्डर पाहिजे, त्याच्या होल्ड करायला बाबा ते खातं सांभाळण्यासाठी तो माणूस एक सक्षम लागतो ना सोबत, म्हणून तो पाहिजे. आता तहसीलदार त्याबाबत बी काय बोलायला तयार नाही. ते म्हणते आम्ही पत्र जोडून देतो. आता ते पत्र जोडून पण त्या गोष्टी काय होत नाही आणि पत्रही दिली जात नाही. आता मग त्या मंत्रिमंडळाने काय करायचं? तो पण मोठा इश्यू झाला की
आता ते अनुदान आता आहे ना, मला तर वाटते त्या मतिमंगल जे दिव्यांग जे आहे त्यांचं अनुदान एखाद्या वेळेस बंद बी होऊ शकतं अशी भीती वाटायला लागली आहे आम्हाला. या कारणामुळे त्यांना अनुदान भेटत नाही. हा, कारण का तर मार्च एंड जे आहे ते मार्च एंड तुमचं झालं. मार्च एंड झाल्यानंतर तुम्ही जर कामं जर त्या पद्धतीने जर आता जर केली तर पुढे जाऊन त्यांना अनुदान भेटणार. आता 4 महिन्याचं अनुदान त्यांना भेटलेलं नाही, ते पुढच्या महिन्यात भेटेल का नाही हेच माहित नाही. आकांत झालाय लोकांना. पूर्वीची जी वितरण व्यवस्था होती 100% चांगली होती, 100% चांगली होती. त्या लाडक्या बहिणीच्या डीबीटी सेक्शनमध्ये त्या दिव्यांगांना, या गरीब लोकांना त्याच्यामध्ये नको आणायला पाहिजे. बरं ठीक आहे, आणलं तर चांगली गोष्ट आहे, पण तुम्ही हे तुमच्याकडे आधार कार्ड पण पहिलं आमचं जमा होतं. तुम्हाला त्याच्यामध्ये समजा काही नावामध्ये सुटी असू शकते, खाती होती. हा सगळे आजला आम्ही कागदपत्र दिली म्हणून तर आमची तुम्ही पेन्शन चालू केली ना. मग आमचे तुमच्याकडे सगळे डॉक्युमेंट असून जर तुम्ही जर आम्हाला पेन्शन डायरेक्ट टू डायरेक्ट बंद झाली तर मग आता उपासमारीची वेळ आली ना दिव्यांगांवर. आता करायचं तर काय करायचं, अक्षरशः हातबल झालाय दिव्यांग. तुम्ही राजर विधवा महिला असेल जिची 2 लहान लहान मुलं आहेत, तिचा नवरा वारला बिचारीला. आता या नवीन वितरण व्यवस्थेमध्ये सरकारने काय बदल करायचा आहे तुमच्या अपेक्षा? याच्यामध्ये सर्व दिव्यांगांचं तुम्ही डीबीटी करताय, चांगली गोष्ट आहे. फक्त फास्ट कसं होईल त्या पद्धतीने करायला पाहिजे. खात्याची अडचण नाही हा, आता म्हणजे सिस्टम आम्ही सांगावं इतका म्हणजे आम्ही एवढे हुशार नाहीत, तुम्ही हुशार आहेत म्हणून डीबीटी केले. पण किमान तुमच्याकडं ग्रामसेवक आहे, ग्रामसेवकाला सांगितलं गेलं पाहिजे तहसीलदारांनी का तुमच्या गावामध्ये किती आहेत दिव्यांग, त्यांचे सगळे डॉक्युमेंट घेऊन ये बरं इकडं, किंवा तुझ्या गावामध्ये सगळे डॉक्युमेंट ते जमा कर, जमा करून आम्हाला एक दिवस दे तिथं. त्या पद्धतीने ही काय 140 ग्रामपंचायती असतील, 100 ग्रामपंचायती असतील, त्याच्यातून तो डाटा तुमच्याकडे आला असता. त्या दिव्यांगाला 100% दिव्यांग जो आहे त्याला पण तुमच्याकडे यायला नसतं लागलं. तुम्ही जाणार त्यांच्यापर्यंत, तुम्हाला तर हातपाय आहे ना. हां, का तुम्हाला डोळे नाही तहसीलदाराला, त्या संजय गांधी निराधारच्या त्या मॅडमला हातपाय नाहीत का, तुमच्याकडे नाही आहे का? तुम्ही 4 दिवस काढू शकत नाही का त्या दिव्यांगांसाठी? 100% अपंग घ्यायचे, घरी बेडवरती येते, त्यांना लघवीची पिशवी लावलेली आहे साहेब. अशा लोकांनी कसं करायचं? तुम्ही आजपर्यंत गेले का त्यांच्या भेटीला? हां, त्यांचा तळतळाट लागला ना तर बेकार परिस्थिती होईल. कारण का दिव्यांगाचा काळ चांगला नाही. यांनी तात्काळ ही सुधारणा केली पाहिजे, याच्यातून काहीतरी मार्ग काढला पाहिजे 10 तारखेच्या आतमध्ये. तर एवढंच सांगणार. पुढचं पाऊल काय असतं? पुढचं पाऊल घेतले.